महत्त्वाची बातमी पहा, सतर्क भारत मार्शल टाइम्सवर। दिनांक 2 जुलै 2025 रोजी शिवाजीनगर रेल्वे स्टेशनजवळील सार्वजनिक शौचालय परिसरात अल्पवयीन मुलावर पूर्वीच्या वादातून धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आला होता। या घटनेत पीडिताच्या डोक्यावर पाठीवर वार करण्यात आले, तसेच डाव्या हाताचा पंजा मनगटापासून वेगळा करण्यात आला होता। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 19/2025 कलम 193(5) आर्म ऍक्ट कलम 425 तसेच महाराष्ट्र पोलीस ऍक्ट 37(1)(3) सह 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपी गौरव गणेश तेलंगी व अलोक सचिन अलगुडे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती। गुन्ह्यातील फरार आरोपी बाबायाचा शोध युनिट 1 गुन्हे शाखेकडून सुरू असताना पोलीस अंमलदार हेमंत पेरणे यांना खात्रीशीर माहिती मिळाली की आरोपीचे पूर्ण नाव साजिद उर्फ बाबा नजीर लाला खानवय 23 असून तो 8 ऑगस्ट रोजी रात्री अंगारशहा तकिया गंजपेठ येथे येणार आहे। युनिट 1 च्या पथकाने सापळा रचून आरोपीला अटक केली। चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला पुढील कार्यवाहीसाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे। ही कारवाई माननीय अपर पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख, पोलीस उपआयुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक बर्गेतसेच, पोलीस अंमलदार विनोद शिंदे, विठ्ठल साळुंखे, मयूर भोसले, अमित जमदाडे, हेमंत पेरणे, निलेश साबळे व उमेश मठपती यांचा समावेश होता। आपण पाहतात सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे।